ब्रह्मकमळ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्मकमळ हे रात्री फुलणारे अतिशय सुंदर असे फूल आहे आणि महादेवाला आवडणारे सुद्धा आहे. तर नमस्ते मंडळी, कसे आहात सर्वजण? वेलकम टू मालविका ब्लॉग. रात्री माझ्या मैत्रिणीच्या घरी ब्रह्मकमळाचं आगमन झालं होतं, तर त्याचीच पूजा करण्यासाठी आम्ही सगळे लोक हिच्या घरी जमलो होतो. म्हणजे रात्री ना ॲक्च्युली हिच्या घरी पूर्ण कल्ला चालू होता बरं का. म्हणजे काही असलं ना आता आमच्या सोसायटीमध्ये तर असंच रात्री 12-1 वाजता आमच्याकडे कल्ला चालू असतो. तर मस्त सगळेजण आले होते याची पूजा करण्यास. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्मकमळ जे आहे ते श्वेत रंगाचं असतं आणि जेव्हा ते उमलतं ना आपल्या घरामध्ये, तेव्हा आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी म्हणजे अनेक गोष्टी ते आपल्या घरामध्ये घेऊन येतं. किती फरक आहे ना मंडळी, बघा ना. हे ब्रह्मकमळ आहे आणि अजून एक ब्रह्मकमळ, म्हणजे ब्रह्मकमळ नाही म्हणता येणार त्याला, मी अशी उपमा नाही देणार, पण अजून एक कमळ आहे जे पूर्ण भारतामध्ये जरा त्याचा तांडवच चालू आहे. म्हणजे नाही, मला दुसऱ्या दृष्टिकोनाबद्दल म्हणजे असं बोलायचं नाही आहे, पण हे जे ब्रह्मकमळ आहे ना मंडळी, हे जेव्हा उमलतं असं मानलं जातं की आपल्या घरामध्ये हे पॉझिटिव्हिटी घेऊन येतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये ना ह्याला भरपूर पवित्र मानलं जातं आणि असं म्हणतात सुद्धा की ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बघाल ना तेव्हा आपल्याला महादेवाची पिंड ही दिसते म्हणून. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि कोणाकोणाच्या घरी आता ब्रह्मकमळ फुललेलं आहे ते सुद्धा मला कळवा. तर आता आम्ही मस्तपैकी याची पूजा वगैरे आम्ही केली होती. छान वाटत होतं कारण की सगळेच जमा झाले होते आणि लेकरांचा पूर्ण कल्ला झाला होता. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला? माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.